नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी। महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 10 योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या तसेच नागरिकांच्या बँक खात्यामध्ये सहज पद्धतीने उपलब्ध व्हावे, जमा व्हावे। त्याचबरोबर या 10 योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांना, कुटुंबातील प्रत्येक नागरिकांना मिळावा यासाठी मंत्रिमंडळामध्ये सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमची पात्रता कोणती असावी, अर्ज कुठे करावा, किती पैसे मिळणार या विषय संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांना या योजनेचा सहज पद्धतीने लाभ घेता यावा यासाठी मंत्रिमंडळामध्ये सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला। या मंत्रिमंडळामध्ये असं म्हटलं आहे की महाराष्ट्रातील सर्व जनतेला सक्षम आणि आर्थिक पाठबळ मिळावं या उद्देशाने केसरी व पिवळे रेशन कार्ड धारकांना सरसकट 10 योजनांचा लाभ देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। या योजनांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने सहज अर्ज राज्य सरकारच्या सर्व विभागांनी स्वीकारावं या संदर्भात महत्त्वाचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाची पहिली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। महाराष्ट्रातील पात्र महिलांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1500 रुपये लाभ मिळण्यासंदर्भात ही योजना आहे। या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर नेमकी पात्रता कोणती असावी, यामध्ये पहिला मुद्दा, लाभार्थ्याचे वय 18 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे। अर्जदार कोणत्याही दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत नसावा। अर्जदार शासकीय नोकरदार नसावा। अर्जदाराचे आधार कार्ड, बँक पासबुक एकमेकांना लिंक असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर अर्जदार हा कर भरत नसावा। अशा पद्धतीने जर तुमची पात्रता असतील तर तुम्हाला सहज पद्धतीने या योजनेचा लाभ घेता येणार आहे। यानंतरची पुढची योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस तसेच वर्षाला 3 मोफत सिलेंडर दिले जातात। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। आता या योजनेची पात्रता समजून घेताना अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असावे। अर्जदाराकडे राष्ट्रीय बँकेत खाते असावे। अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। अर्जदाराच्या नावे गॅस कनेक्शन असावे। रेशन कार्ड मध्ये त्या व्यक्तीचं नाव समाविष्ट असावे। अशा पद्धतीने या योजनेची पात्रता आहे। यानंतरची दुसरी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे लेक लाडकी योजना। या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाच्या मुलींच्या बँक खात्यामध्ये जन्मापासून ते 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत 1 लाख रुपये महाडीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येतात। लेक लाडकी योजनेची पात्रता समजून घेताना मुलगी ही महाराष्ट्राची रहिवासी असावी। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे। मुलींचे वय 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा। मुलींच्या नावे बँकेमध्ये बँक खाते नंबर असावा। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा लागतो। तसेच त्यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करावे लागतात। यानंतरची सर्वात महत्त्वाची मोठी योजना म्हणजे मुख्यमंत्री वयश्री योजना। या योजनेअंतर्गत 65 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात। या योजनेचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने समाज कल्याण विभागामध्ये जमा करावा लागतो। या योजनेची पात्रता समजून घेताना अर्जदाराचे वय हे 65 वर्ष पूर्ण असले पाहिजे। अर्जदाराच्या नावे बँक खाते असावे। अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे। त्याचबरोबर अर्जदाराचे नाव रेशन कार्ड मध्ये समाविष्ट असावे। अशा पद्धतीची पात्रता तुमची असेल तर तुम्ही वयश्री योजनेचा लाभ घेऊ शकता। यानंतरची सर्वात महत्त्वाची मोठी योजना म्हणजे पीएम किसान योजना। या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात। या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो। योजनेचा लाभ नियमित मिळावा यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी अपडेट करून घ्यावी लागते। या योजनेची पात्रता समजून घेताना शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। त्याचबरोबर शेतकऱ्यांचे नावे 7/12 असावा। शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँक पासबुक, पॅन कार्ड, 7/12 यांवरील नाव सारखेच असावे। त्याचबरोबर शेतकऱ्यांचे नावे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असावी। अशी पात्रता ज्या शेतकऱ्यांची असेल तर अशा शेतकऱ्यांना सहज या योजनेचा लाभ घेता येणार आहे। यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची योजना म्हणजे नमो शेतकरी योजना। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर 3000 रुपये दिले जातात। त्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा होतात। या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना कुठेही कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागत नाही किंवा करावा लागत नाही। पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सरसकट या शेतकऱ्यांना सुद्धा पैसे दिले जातात। नमो शेतकरी योजनेची पात्रता समजून घेताना शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। शेतकऱ्यांचे नावे बँक खाते बुक
असावे, त्याचबरोबर त्यांचं सातबाऱ्यामध्ये नाव असावं, शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँक पासबुक, पॅन कार्ड, सातबारा यांवरील सर्व नावं हे सारखेच असावे, यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नसावा, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे नावे 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे। यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची योजना म्हणजे लाडका भाऊ योजना। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून त्यांच्या शिक्षणानुसार 5,000 रुपये, 6,000 रुपये, 8,000 रुपये, 10,000 रुपये असे त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांना ट्रेनिंग देत असताना दिले जातात। लाडका भाऊ योजनेची पात्रता समजून घेताना अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत असावे, अर्जदार हा शिक्षण घेत असलेला असावा, अर्जदाराचे कमीत कमी 12वी पास इतकं शिक्षण असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर अर्जदाराच्या नावे स्वतःचं बँक खातेबुक किंवा बँक पासबुक असणं आवश्यक आहे। यानंतर सर्वात महत्त्वाची देश पातळीवरची योजना म्हणजे विश्वकर्मा योजना। विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी कामगारांना विविध वस्तू खरेदी करण्यासाठी टूल किट म्हणून 15,000 रुपये दिले जातात, त्याचबरोबर प्रमाणपत्र, प्रशिक्षण दिले जातं, व्यवसायासाठी 1 ते 5 लाख रुपये कर्ज सुद्धा दिले जाते। या योजनेची पात्रता समजून घेताना अर्जदार हा भारतीय नागरिक असावा, त्याचबरोबर अर्जदाराच्या आधार कार्डवर पत्त्यामध्ये पतीचे किंवा वडिलांचे नाव समाविष्ट असावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक एकमेकांना लिंक असावं, त्याचबरोबर विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे कोणत्या तरी प्रकारचं व्यावसायिक स्किल असणं आवश्यक आहे। यानंतरची महाराष्ट्रातील सर्वात मोठी योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना। या योजनेच्या अंतर्गत निराधार व्यक्ती, महिला, पुरुष, अपंग, अनाथ मुले, घटस्फोटित महिला, पती शिक्षा भोगत असलेल्या अशा महिला, अशा सर्व महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत व्हावी यासाठी दर महिना 1500 रुपये दिले जातात। या योजनेची पात्रता समजून घेत असताना अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याचबरोबर अर्जदाराचे नावे बँकेत पासबुक असावे, अर्जदाराकडे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला असावा, त्याचबरोबर अर्जदाराकडे अपंग दाखला किंवा पतीचा मृत्यू दाखला असणं खूप गरजेचं आहे। विहित नमुन्याच्या अर्जावर तलाठी पंचनामा असणे खूप महत्त्वाचे व आवश्यकता असणार आहे। यानंतरची पुढची योजना म्हणजे ई श्रम कार्ड योजना। ज्या नागरिकांकडे ई श्रम कार्ड आहे अशा सर्व नागरिकांना प्रधानमंत्री मानधन योजनेअंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर 3,000 रुपये दिले जातात, त्याचबरोबर अपघात झाल्यास 1 लाख रुपये विमा दिला जातो, त्याचबरोबर योजना सुरू असताना त्या लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये वारसाला मिळतात। ई श्रम कार्ड योजनेची पात्रता समजून घेत असताना अर्जदार हा भारतीय नागरिक असावा, अर्जदाराकडे स्वतःचे ई श्रम कार्ड असावा, अर्जदाराचा आधार कार्ड, पॅन एकमेकांना लिंक असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर अर्जदाराच्या नावे राष्ट्रीय बँकेमध्ये खाते असावे। अशा पद्धतीने मित्रांनो अशा 10 योजनांचा लाभार्थ्यांना तसेच महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना, प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना सरसकट लाभ व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।